हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. हा आमचा फर्स्ट एवर व्हिडिओ आहे यूट्यूबवर. सो आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो की यूट्यूबला आम्हाला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे किंवा आम्हाला व्लॉग करायचा आहे, पण आम्ही परफेक्ट मुवमेंटची वाट बघत होतो. सो आम्ही काल इंडिया वर्सेस श्रीलंका या मॅचला गेलेलो आणि द मॅच वॉज सुपर फॅन्टॅस्टिक. सो वी थॉट दिस इज द बेस्ट डे टू बिगिन आवर जर्नी. सो कालची मॅच खूपच प्युअर थ्रिलर होती, एकदम पैसा वसूल मॅच होती. आम्ही एक्सपेक्टच नव्हतं केलं की एवढी नेल बायटिंग मॅच होईल आणि फर्स्ट एव्हर मॅचमध्येच आम्हाला सुपर ओव्हर बघता येईल. सो आम्ही या व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला दुबईमध्ये मॅच बघायची असेल तर तिकीट कसं बुक करायचं, स्टेडियमपर्यंत कसं जायचं आणि दुबईमध्ये सिक्युरिटी चेकिंग कसं होतं आणि स्टेडियममध्ये फूड काय मिळतं आणि फूड प्राइसेस कशा असतात याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन आता की तिकीट कसं बुक करायचं. तर प्रोसेस खूप सिम्पल आहे. तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, प्लॅटिनम लिस्ट नावाचं, जे अवेलेबल आहे बोथ iOS आणि अँड्रॉईडवर. सो बेसिक युजर ID डिटेल्स टाकून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकतात. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तो इव्हेंट सर्च करायचा आहे. सीट चेक करायचे आहेत, कोणते कोणते अवेलेबल आहेत. आता सीट्स चेक करत असताना त्यामध्ये तुम्हाला खूप ऑप्शन्स अवेलेबल दिसतील. आम्ही बुक करताना लोअर वेस्ट हे तिकीट्स बुक केले होते आणि तिकीट रेंज ही अराऊंड 100 दिरम्सपासून ते 11,000 दिरम्स या रेंजमध्ये होती. प्लॅटिनम लिस्ट शिवाय दुसरे ॲप्लिकेशन्स पण अवेलेबल आहेत, जसे की तिकीट मास्टर, तिकीट मॅजिक, मी ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केल्या आहेत. आणि सगळ्यात चांगला पार्ट असा की प्लॅटिनम लिस्टमध्ये तुम्ही क्रिकेट मॅचेस शिवाय कॉन्सर्ट्स, कॉमेडी शोज, थिएटर इव्हेंट्स पण बुक करू शकता. सो आता स्टेडियमला कसं पोचायचं, 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत: मेट्रो, टॅक्सी आणि बस. मेट्रो हा सगळ्यात फास्टेस्ट आणि मोस्ट बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. दुबईमध्ये 2 मेट्रो लाईन्स आहेत, रेड आणि ग्रीन. तर रेड लाईनवर दुबई इंटरनेट सिटी हे मेट्रो स्टेशन आहे, जिकडून स्टेडियम जवळ आहे. स्टेशनवरून उतरल्या तुम्हाला बस स्टॉप दिसेल. बस नंबर F34 जी तुम्हाला स्टेडियमच्या जवळच्या बस स्टॉपपर्यंत घेऊन जाईल. तिथून 5 ते 10 मिनटं वॉक करून स्टेडियमच्या फर्स्ट चेक पॉईंटला पोहोचता येतं. आमच्या वेळी तिकडे 3 चेक पॉईंट्स होते. सेकंड चेक पॉईंटला बॅग काउंटर आहे, जिकडे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बॅग ठेवू शकतात. एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही काय कॅरी करू शकता आणि काय नाही. अलाउड आयटम्समध्ये साधारण वॉलेट, फोन, कॅप आणि सनग्लासेस एवढं चालतं आहे, पण बाकी ऑलमोस्ट सगळे आयटम्स ज्यामुळे त्यांना असं वाटेल की कोणाला हार्म होऊ शकतो ते अलाउड नाही आहेत. आउटसाईड फूड स्टेडियममध्ये अलाउड नाही आहे. पाणी पण आपण बाहेरून नेऊ नाही शकत, पण बेसिक जे फूड आयटम्स आहेत ते अवेलेबल असतात स्टेडियममध्ये आणि पाणी पण इझिली ॲक्सेसिबल आहे. सो ते नेण्याची गरज नाही आहे बाहेरून. सो तुम्ही स्टेडियममध्ये काय एक्सपेक्ट करू शकता? खरं सांगायचं तर एकदम मेळ्यासारखं वाटतं, जत्रा भरली आहे असं वाटतं. म्युझिक आणि एंटरटेनमेंट कंटिन्यू चालू असते. कमेंटेटर सगळ्या ऑडियन्सला एंगेज ठेवत असतात. बिग स्क्रीन्सवर हायलाईट्स चालू असतात आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इंडिया इंडिया हे असे चांट चालू असतात. आणि अजून एक म्हणजे मेन स्क्रीनवर तुम्ही पण येऊ शकता. ही फिलिंग पण एक्सायटिंग असते. खूपच एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर असतं. मला सगळ्यांकरता एक प्रश्न आहे. कालच्या मॅचमध्ये संजू सॅमसननी सुपर ओव्हरमध्ये विकेट किपिंग केलेलं. एक विकेट त्यांनी घेतलेली थ्रो करून, पण तरी पण अंपायरने त्या प्लेयरला परत खेळण्याचा चान्स दिला. तर तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. जनरली मॅच 11-11:30 संपते आणि मॅच संपल्यानंतर मेट्रोनी जर जायचं असेल तर तुम्हाला मेट्रो स्टेशनला 12च्या आत पोहोचणं गरजेचं आहे, कारण की वीकडेजमध्ये मेट्रो ही फक्त 12पर्यंतच असते आणि वीकेंडला मेट्रो 1पर्यंत असते. आणि मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं आहे की आजची जी इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप 2025 फायनल आहे ती कोण जिंकणार. सो गाईज, दिस वॉज आवर फर्स्ट ऑफिशियल व्हिडिओ. इफ यू एन्जॉयड द व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू मेक यूट्यूब बाबा हॅपी. स्टे ट्यून्ड फॉर
more informative content. And thanks for watching. I'll see you in the next one. Bye bye.